जाहीरनामा म्हणतो, कोण वचननामा म्हणतो, आम्ही याला संकल्पनामा आज आम्ही प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी इथं आज आम्ही आमचा संकल्पनामा जाहीर केलेला आहे. या संकल्पनाम्याच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत केलेले जवळपास 9,000 या 5 वर्षात 9,954 कोटीची कामं झालेली. मग नॅशनल हायवेचे जवळपास 7,000-7,500 कोटीचे, मेडिकल कॉलेजचं जर पाहिलं जवळपास 4,500 कोटीचं. त्यानंतर पाटबंधाऱ्याच्या माध्यमातून 77 कोटीची कामं झाली. सैनिक स्कूलचं जे आध्यात्मिक म्हणजे त्याचं मॉडर्नायझेशन याकरता 275 कोटी. साको आणि या बाकी संपूर्ण बांधकाम याच्यातनं 131 कोटी. CRF फंडातून 209 कोटी. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतनं जवळपास 146 कोटीचे कामं झाले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 190 कोटीचे कामं झाले. भुयारी गटर योजनेचे जवळपास 43 कोटीचे कामं झाले. 44 कोटी साधारण. पाणी पुरवठ्याचे जवळपास 74 कोटीचे झाले. आणि इतर लोक उपयोगीचे विकास कामे हे 200-250 कोटीचे झाले. एकंदरीत हा संपूर्ण वचननामा या ठिकाणी मी ज्यांनी मला आजपर्यंत मतदान केलं, मी योगदान दिलं, त्यांच्या विश्वासाला त्यांना जे अपेक्षित होतं ते संपूर्ण कामं मार्गी लावलेत. पण आपल्याला जसं माहिती आहे, जसं कुठलाही व्यक्ती मरच तोपर्यंत तो एक म्हणजे शिकतच असतो. तसं कुठल्याही विकास कामांच्या बाबतीत बोलायचं झालं तर वाढती लोकसंख्या, आपण लोकसंख्येच्या माध्यमातून जे विकास कामं ही एक कायमस्वरूपी एक ऑनगोईंग प्रोसेस आहे. आणि निश्चितपणे याच्या व्यतिरिक्त जे म्हणून काय संपूर्ण लोकांच्या मागण्या आहेत त्यांचीपणे केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ते आम्ही पूर्णतः नेऊ. या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं, मोदीजींच्या कुशल नेतृत्वाखाली गेले 10 वर्षामध्ये घोषणा झाल्यानं घोषणा कमी झाल्या पण कामं मात्र झाली, खूप भरपूर झाली. ठिकठिकाणी देशभरात कुठल्याही राज्यात जर तुम्ही गेला
आणि राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यात आणि जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यात गेला तर आपल्याला विकास कामांचं संपूर्ण चालू झालेलं आहे आणि संपूर्ण तिथं पूर्णत्वास गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे सांगत असताना मला एक सांगावंसं वाटतं की हे कधी होतं, जेव्हा एक स्टेबल गव्हर्नमेंट असतं त्यावेळेस जेव्हा स्टेबल गव्हर्नमेंट असतं तेव्हा स्थिरता असते. स्थिरता जेव्हा असती तेव्हा नियोजनबद्ध कार्यक्रम जो त्याला आपण 5 इयर प्लॅन म्हणतो, त्या 5 इयर डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो पूर्ण असं आपण घेऊ शकतो. 10 वर्षाच्या कालावधीत झालेले कामाचं जर आपण संपूर्ण एका जोगा जर बघितला, 55 वर्ष ज्यांच्या काँग्रेसच्या ताब्यात संपूर्ण ठिकठिकाणी संपूर्ण केंद्रात आणि सगळ्या राज्यांमध्ये त्यांची सत्ता होती. मग का झालं हा प्रश्न लोकांना आता लोक विचारायला लागले. आणि आज भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष हे सर्व त्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी महायुतीच्या माध्यमातून जे कामं झाले ते वाखाणण्यासारखे आहेत. आणि ह्या उलट जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी जी आहे त्यांच्यात एवढी अस्थिरता आहे, एवढं म्हणजे त्यांच्याकडं म्हणजे पंतप्रधान कॅन्डिडेटवरनं वादावादी चालू आहे आणि एवढं अस्थिर संपूर्ण असताना तिथं नियोजन शून्य. आणि त्यामुळे महाविकास आघाडीपेक्षा मी तर म्हणते महाभकास आघाडी, कारण की त्यांच्याकडनं कुठल्याही अपेक्षा करणं म्हणजे पाणी उचलत होतं. संकल्पनामा ज्या आता तुम्ही आतापर्यंत केलेले कामं सांगितली, नेमकं 5 वर्षाचा संकल्पनामा काय? 5 वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांसाठी त्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळवून देण्याचं हे मोदींचं तर स्वप्न आहे. कारण की आपली जी इकॉनॉमी ही ॲग्रो बेस्ड इकॉनॉमी आहे, शेतीवरती आधारित संपूर्ण बहुतांश करून 80% लोकांचा उदरनिर्वाह जो आहे ते शेतीवरती अवलंबून आहे. त्याचबरोबर या सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आणल्या जातील. हायटेकसाठी आम्ही ऑलरेडी उदय सामंतांनी आम्हाला जागा देखील दिलेली आहे. एक IT पार्क त्या ठिकाणी आपण चालू करणार आहोत आणि बाकी सगळं जाहीरनामा संपूर्ण आपल्याकडे दिलं जाईल. त्यात संपूर्ण त्याचा सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. महाराष्ट्र पत्रकार परिषदेमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न पुरस्कार देण्यासंदर्भात आता तुम्ही प्रीतिसंगमावर आहात, उद्या मागणी काय करणार आहात तुमच्या? निश्चितपणे आम्ही मागणी करणारच आहोत, कारण की उद्या आदरणीय वंदनीय मोदीजी हे सातारा जिल्ह्यात येतात आणि त्यांची सभा जी होती आहे ती योगायोग बघा, त्यांची सभा देखील यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीमध्ये होत आहे. आणि त्यामुळं आम्ही असं त्यांच्याकडं मागणी करणार आहोत की त्यांना सर्वोच्च देशातला जो भारतरत्न पुरस्कार आहे मरणोत्तरानंतर त्यांना त्यांच्यानी सन्मानित करावं. मला एक समजत नाही की असं बोलल्यानंतर मग माझ्या विरोधात असं बोललं गेलं की यांना आताच कसं सुचलं. माझं म्हणणं आहे की मोदीजी येणार होते, योग चांगला आहे, योग ह्या चव्हाण साहेबांच्या कर्मभूमीत आम्हाला सुचलं. पण एवढे वर्ष ज्या लोकांनी स्वतःला मानसपुत्र जे म्हणून संबोधतात तर त्यांनी मग एवढ्या वर्षांमध्ये का स्वतःला 2 नंबरचा जो पुरस्कार आहे पद्मविभूषण स्वतःला त्यांना मिळाला, तेव्हा असं वाटलं नाही का की आपल्या मानसपिताला देखील भारतरत्न पुरस्कार मिळावा. आणि जेव्हा आम्ही मागणी केली तर मग असं सांगण्यात आलं म्हणजे जे वर्तमानपत्रात जे आलं आहे किंवा मीडियामध्ये त्यात की यांना आत्ताच कसं सुचलं म्हणजे ते मागच व्हायला पाहिजे होतं, त्याचं इनिशिएटिव्ह त्यांनी घ्यायला पाहिजे होतं. आम्ही कधी त्यांच्या चव्हाण साहेबांच्या नाव सांगून आम्ही कधी मताचा जोगवा मागितला नाही. ज्यांनी मागितला निदान तेवढं तरी निदान आजपर्यंत जे राज्य केलं चव्हाण साहेब हे ते सगळं चव्हाण साहेब, मग पुढं मिळवण्याकरता फक्त तुम्हाला त्यावेळेस यशवंत विचार दिसतात. आज त्यांचा जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे
माझं काय ते म्हणजे त्याचे माझे जे आता उमेदवार आहेत, पण मला सांगा की ह्या संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात जवळपास 18,68,000 आणि वर काय ते एवढे मतदार आहेत. ह्या एवढ्या मतदारांपैकी एक चारित्र्य संपन्न उमेदवार मिळू शकला असतं का नाही? म्हणजे असं म्हणावं लागेल की त्यांच्या जवळपासचे जे लोक आहेत ते संपूर्ण घोटाळेबाज किंवा अशाच प्रकारचे आज वर्तमानपत्रात आले आणि मग ते म्हणतात की सहानुभूती आम्हाला मिळणार. एक तर ह्याला काय म्हणतात, चोराच्या उलट्या बोंबा करायचं संपूर्ण त्यांनी. आणि परत जेव्हा उघडकीस आल्यानंतर म्हणतात की रडीचा डाव. रडीचा डाव आम्ही खेळत नाही. तुम्ही लोकांना एवढे वर्ष झुलवत ठेवलं, तुम्ही लोकांना रडवण्याचा डाव आजपर्यंत खेळा आणि त्यामुळंच एवढ्या मोठ्या प्रमाणावरती परिवर्तन झालं. 2 सांसद भारतीय जनता पक्षाचे होते, एक अटल बिहारी वाजपेयीजी आणि दुसरं लालकृष्ण अडवाणीजी. 2 वरनं आज या देशातला संपूर्ण सर्वात मोठा पक्ष म्हणून आज भारतीय जनता पक्षाची ओळख आहे. देशात नाही तर जगभरात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख आहे. हे उगीच होत नाही. लोकांचं जेव्हा आपण विश्वास संपादन करतो, कामामार्गी लावतो, त्यावेळेस लोक विश्वास ठेवतात. हा विश्वासावरती आधारित संपूर्ण हे जग चालतं आणि त्यांनी विश्वास गमावलेला आहे. त्यामुळं त्यांच्याकडनं फार अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं. महाराजसाहेब, संकल्पनाम्यामध्ये मेडिकल कॉलेजचा तुम्ही उल्लेख केला आहे. शशिकांत शिंदे म्हणजे पालकमंत्री असताना मी ते काम केलेलं आहे. हे बघा, मला काय तर म्हणतात आरोप प्रत्यारोप म्हणजे नाही जायचं नाही. ते बघा तुम्ही काय कोणी केलं ते संपूर्ण जे मेडिकल कॉलेज मी संपूर्ण त्याचा पाठपुरावा केला. ते म्हणत कोण काय म्हणते मला माहीत नाही. मग उद्या आता मला सांगाल की त्यांनी तर आता संपूर्ण वर्तमानपत्रात जे घोटाळे आता झाले, मला ते उद्या म्हणणार की उदयनराजेंनीच हे संपूर्ण बातमी दिली की मी अशा एवढ्या संकोचित विचाराचं नाही आहे. इथं फाईल्स असतात, शासनाकडे फाईल्स आहेत, ते उघडून बघा. तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी तुम्हाला होऊन जाईल. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मोदीजींनी विकसित भारताचा वचननामा दिला. 2024 ते 2029 5 वर्षामध्ये 3 कोटी लोकांना घरं, 3 कोटी महिलांना लखपती दिदी, 4 कोटी नवीन घरं, सूर्यघर योजना, अशा गरीब कल्याणाच्या, मध्यमवर्गीय कल्याणाच्या, देश कल्याणाच्या, राष्ट्र कल्याणाच्या अनेक बाबी वचननाम्यामध्ये आल्या आहेत. आणि आज युगपुरुष यशवंतरावजी चव्हाण यांच्या पावन स्थळावर माननीय उदयराजन भोसलेजींनी दर्शन घेऊन जाहीरनामा दिला. साताऱ्याचा लोकसभेचा विकसित सातारा असा जाहीरनामा त्यांनी दिला. आणि मला विश्वास आहे की मोदींच्या नेतृत्वामध्ये जेव्हा उदयनराजेजी खासदार म्हणून सभागृहात जातील आणि केंद्र सरकारच्या एक मंत्रालयात जाऊन आपला साताराचा जाहीरनामा ते पूर्ण करतील, नक्कीच 2024-29 उदयराजन भोसलेजी हे सर्वात लोकप्रिय नेते म्हणून, लोकप्रिय संसदपटू म्हणून देशाच्या संसदेमध्ये नावलौकिक करतील असा मला विश्वास आहे. आणि हा जो जाहीरनामा उदयराजन भोसले साहेबांनी दिला आहे, हा अत्यंत विकासाचा साताऱ्याला क्रमांक 1 वर आणण्याचा हा जाहीरनामा आहे. मला वाटतं यातून मोठं यश सातारा लोकसभेला मिळेल. समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळांच्या ओबीसी संघटनेची ताकद दाखवण्याच्या उद्देशाने संभाजीनगर आणि नाशिकमधून अर्ज भरले 2 उमेदवारांनी. काय सांगाल? खरं तर महायुतीमध्ये आम्ही प्रचंड मजबूतीने आहोत. एखाद्या व्यक्तीने अर्ज केला म्हणून तो छगन भुजबळ साहेबांनी करायला लावला असं होत नाही. छगन भुजबळ साहेब आमचे नेते आहे, महायुतीचे नेते आहेत. त्यांचं नाव गालबोट लावून कुणीतरी काही करत असेल तर त्याला काही फरक पडत नाही. शेवटी छगन भुजबळ साहेब हे अत्यंत मानाच्या स्थानावर महायुतीमध्ये आहेत. त्यामुळं काही गैरसमज असतील तर आम्ही चर्चा करू. ते आपल्या कार्यकर्त्याही चर्चा करतील. शेवटी कार्यकर्ता एखाद्या वेळी नाराज होऊन काहीतरी भूमिका घेत असतं, पण मला वाटतं त्यातून चांगला मार्ग निघेल. भाजपचे विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत म्हणतात की अजून ईडी लावा म्हणजे आणखी लोक येतील आपल्याकडे. नाही, असं
त्या ठिकाणी तपास यंत्रणेबद्दल कुणीही काही बोलू नये. तपास यंत्रणा आपापल्या पद्धतीने काम करतात, त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा राजकीय हस्तक्षेप नसतो. आम्ही अनेक वेळा बघितला आहे 34 वर्षाच्या राजकारणामध्ये तपास यंत्रणा कुठलंही सरकार असो त्या सरकारी दबावात पॉलिटिकल दबावात काम करत नाही. ते आपापल्या तक्रारीवर काम करतात. ज्यांच्याकडे तक्रार जातं तक्रारीवर ईडी यंत्रणा काम करतो. यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसचे नेते होते, त्यांनी काँग्रेस खूप मजबूत केली शेकापच्या विरोधात आणि त्या काँग्रेसच्या नेत्याला तुम्ही भारतभूषण पुरस्कार मागताय, तुम्ही या सहमत आहात? यशवंतराव चव्हाण साहेब नुसते काँग्रेसचे नेते नव्हते, तर या देशाच्या महाराष्ट्राच्या विकासाकरता आणि तेव्हा एखाद्या वेळी दूरदृष्टी असणारा नेता, त्यांची दूरदृष्टी महाराष्ट्र कुठे असावा, देश कुठे असावा याकरता त्यांचं जीवन, त्यांच्या जीवनाचं कार्य आणि त्यांनी केलेले काही संस्कार, जपलेली संस्कृती त्याच्यावर आधारित त्यांचा जीवनमूल्य आहे. आणि त्यामुळं अशा व्यक्तिमत्वाबद्दल कुण्या काँग्रेसचं नाव किंवा कुण्या पक्षाचं नाव न देता मी उदयराजन भोसले साहेबांचा आभार मानतो की त्यांनी त्या ठिकाणी त्यांना मोदींजीकडे ते निवेदन करणार आहेत आणि निश्चितपणे उदयराजन भोसले यांची भावना जी आहे ती विकसित साताऱ्याची आहे. मला वाटतं यामध्ये कुठलंही राजकारण होऊ नये. काँग्रेस भाजपचा हा विषय नाही आहे. यशवंतराव चव्हाण हे युगपुरुष होते, तेवढंच मला वाटतं. ओके, थँक्यू.